Hello everyone. Today we are going to learn active voice. First we will see the definition of active voice. When an action performed by the subject is expressed by the verb, it is an active voice. Active voice is used when more straightforward relation and clarity is required between the subject and the verb. व्हॉइस म्हणजे प्रयोग, कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग म्हणजेच ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. तर आपण आता ॲक्टिव्ह व्हॉइस रूल्स पाहूयात. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये क्रियापदाचे रूप हे ॲक्शन फॉर्ममध्ये असते, म्हणजेच कर्ता हा काहीतरी ॲक्शन करतोय हे दर्शवणारे क्रियापद असते. पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे क्रिया कोण करतो यापेक्षा ती कोणावर होते हे महत्त्वाचे असते, म्हणजेच क्रियापद हे पॅसिव्ह फॉर्ममध्ये असते. ॲक्शनचा पॅसिव्ह करताना ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कर्म ऑब्जेक्ट असावे लागते. कर्म ओळखण्यासाठी टू आयडेंटिफाय अन ऑब्जेक्ट व्हॉट आणि हुमनी क्रियापदाला प्रश्न विचारावे. एका प्रश्नाचे उत्तर असेल तर एक ऑब्जेक्ट आहे आणि दोन्ही उत्तरे असतील तर दोन ऑब्जेक्ट्स असतील आणि उत्तरेच नसतील तर ऑब्जेक्ट नाही. ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये जर एक ऑब्जेक्ट असेल तर एक पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य होईल आणि दोन ऑब्जेक्ट असतील तर दोन पॅसिव्ह व्हॉइसची वाक्ये तयार होतील. फॉर एक्झाम्पल, आय राईट हिम अ लेटर. आपण क्वेश्चन विचारूया, व्हॉट डू आय राईट? ॲन्सर, अ लेटर. तर या ठिकाणी आपण कर्त्याला प्रश्न विचारला, व्हॉट डू आय राईट? तर आपल्याला ॲन्सर मिळालं, अ लेटर. आता आपण कर्त्याला हुम, कोणाला हा प्रश्न विचारू, तर आपल्याला ॲन्सर मिळालं हिम. म्हणजे या वाक्यामध्ये आपल्याला दोन ऑब्जेक्ट मिळाले, म्हणजे या वाक्याचे दोन पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्स तयार होतील. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. वी गो टू स्कूल. आपण क्वेश्चन विचारूया, व्हॉटने क्वेश्चन विचारूया कर्त्याला, व्हॉट? नो ॲन्सर मिळत नाही आहे आपल्याला. आणि हुमचंही ॲन्सर मिळत नाही, म्हणजेच या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नाही आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात आपण. आय राईट हिम अ लेटर. हे ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. आता आपण त्याचा पॅसिव्ह व्हॉइस करूया. तर यामध्ये दोन कर्ते आहेत, दोन ऑब्जेक्ट आहेत, त्यामुळे याचे दोन पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य तयार होतील. फर्स्ट, अ लेटर इज रिटन टू हिम बाय मी. आणि सेकंड आहे, ही इज रिटन अ लेटर बाय मी. तर जो कर्ता आहे त्याला आपण व्हॉट आणि हुमने क्वेश्चन विचारल्यावर आपल्याला दोन कर्ते मिळतात आणि त्यावरून दोन पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य बनवता येतात. स्ट्रक्चर ऑफ द ॲक्टिव्ह व्हॉइस इज सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता आपण काही एक्झाम्पल्स पाहूयात ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह. फर्स्ट, ॲक्टिव्ह, ही रीड्स अ नॉवेल. आणि त्याचं पॅसिव्ह व्हॉइस कसं होईल, अ नॉवेल इज रीड. नेक्स्ट, ही डज नॉट कुक फूड. त्याचं चेंज पॅसिव्ह, फूड इज नॉट कुक्ड बाय हिम. थर्ड, डज ही परचेज बुक? ॲन्सर, आर बुक्स परचेस बाय हिम. तर अशा प्रकारे ॲक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपण कसा बदल करायचा ते पाहिलेलं आहे. तर ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कर्त्याला व्हॉट आणि हुम हा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला जो ऑब्जेक्ट मिळतो तो पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कर्ता बनतो आणि नंतर हेल्पिंग वर्ब घेऊन जो मुख्य क्रियापद असतो त्याचं पार्टिसिपल म्हणजेच मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप तयार होते आणि त्यानंतर बाय लिहून आपण कर्ता लिहितो. अशा प्रकारे ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस बनवले जाते. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पॅसिव्ह टू ॲक्टिव्ह, चेंज द पॅसिव्ह टू ॲक्टिव्ह हे पाहणार आहोत. थँक्यू.